अ? आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला, नीट ऐका. आता मी म्हणलो, ते म्हणले निजामाचं गॅजेट हे, निजामाचं गॅजेट गुलामीचं ते म्हणे गुलामीचं गॅजेट आहे. मी सांगितलं तुमचं सुद्धा इंग्रजाचं आहे, तेव्हा गुलामीच होती, तेव्हा कुठं स्वातंत्र्य होतं, असं बोललो. आता तेवढं काळजावर बाण हाणला बरं का आपल्या. तुम्हाला डोके किडे जे पडले म्हणलं तुमच्या डोक्यात, ते सांगायलो ते किडे मारून टाका लवकर. किडे तुमच्या डोक्यातले हे काय करतात, हळू जिवारी वार करतात आपल्या. आणि मी बोललो का 2-3 महिने गप बसतात. आपल्या लोकाला काय वाटतं माहिती आहे का, जाऊ दे रे, चुकलं असं काय होतं बोलतानी, आता नाही बोलणार इथून पुढं. अरे हे बदलणारच नाहीत. त्याच्यामुळं दया माया थोडी कमी करा. जे ज्याला मराठ्याचं तिकडून उभा राहीन खपा खप पाडायचे. तवा ह्या आपल्या बी जाती नीट राहत्या, तवा आपले बी नीट वागत्यात, तवा हे हुजरेगिरी करायचं बंद करतात. आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना, तेव्हा ते मराठ्या संग नीट वागायला सुरू करते. कळाला डाव ते आपल्याशी. अरे आपल्या लेकरा बाळाला डायरेक्ट म्हणले राव, गुलामी, आपल्या लेकराला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं, त्याचा अर्थ असा होतो. आणि मग तुम्हाला लेकरा बाळापेक्षा मोठे ते आहेत का? म्हणून गप जरी बसले ते आपल्या मीडियात बोलतात जाहीर, आणि लोकात म्हणतात चुकलं बरं का, इथून पुढं नाही बोलणार. मीडियाने ऐकलं ते, आणि मग लोकात बोलून काय करतो, मीडियात म्हणा मग सोडून देतो आम्ही. हे जिवारी वार करतात, कळून देत नाहीत. तिसरा मुद्दा 2 सांगितले, शासक बना प्रशासक बनवा. दुसरा सांगितला ह्यो, इथून पुढं जो बोलन त्याला सोडीत जायचं नाही. तिसरा मुद्दा लय महत्वाचा आहे. कधीच आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही. बघा डोक्यात उजाड पाडून घ्या. आपण काय करतो, एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाण आहेत. ओबीसीचे नेते नाही, याच्यात ओबीसीचा काही संबंध नाही.